नमस्कार. सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डे मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. मी स्नेहल जाधव, सेमिस्टर 5th म्हणजे पॉवर इंजिनिअरिंग रेफ्रिजरेशन या टॉपिकला स्टार्ट केलेला आहे. यामध्ये आपण सेकंड टॉपिक बघणार आहोत, टेस्टिंग ऑफ IC इंजिन अँड इमिशन कंट्रोल. ह्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत IC इंजिन टेस्टिंग पॅरामीटर्स, एक्झॉस्ट एमिशन अँड कंट्रोल, इंजिन कंट्रोल युनिट. ओके, लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फर्स्ट टॉपिक कंप्लीट केला आहे, इंटरनल कंबक्शन इंजिन. ओके, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत टेस्टिंग ऑफ IC इंजिन अँड इट्स इमिशन कंट्रोल. ओके, ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये लर्निंग आउटकम्स आहेत. कोर्स आउटकम, टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ IC इंजिन. युनिट आउटकम्स, एक्सप्लेन द प्रोसिजर टू कॅल्क्युलेट द परफॉर्मन्स पॅरामीटर ऑफ द गिवन IC इंजिन. देन सेकंड युनिट आउटकम बघणार आहोत, एक्सप्लेन द प्रोसिजर टू कॅल्क्युलेट इंडिकेटेड पॉवर ऑफ द गिवन इंजिन यूजिंग मोअर्स टेस्ट. ओके, हा टॉपिक एकूण 16 मार्क्ससाठी असणार आहे आणि हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे, कारण का ह्या टॉपिक बेस्ड तुम्हाला फॉर्म्युला बेस्ड न्यूमरिकल्स असणार आहेत आणि हा एक स्कोरिंग टॉपिक आहे. ओके, फॉर्म्युला बेस्ड न्यूमरिकल असणार आहेत. तुम्हाला फॉर्म्युला लक्षात असेल तर तुम्ही त्यात व्हॅल्यू पुट केल्या, न्यूमरिकल सॉल्व केले की तुम्हाला मार्क्स मिळून जातील. ओके, सो फर्स्ट आपण बघण्याच्या इंडिकेटेड पॉवर ऑफ 4 स्ट्रोक इंजिन. ओके, हे सगळं बघण्याच्या अगोदर टॉपिकचं नेम काय आहे, तर टेस्टिंग ऑफ IC इंजिन. ओके, तर पर्पज काय असतो IC इंजिन टेस्टिंगचा, तर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी. ओके, ती मशीन जे आपण इंजिन यूज करतो आहे ते किती फ्युअल कंझप्शन आहे. ओके, क्वांटिटी ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल किती लागतं, देन क्वांटिटी फॉर द कूलिंग वॉटर किती लागतं. ओके, म्हणजे ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करण्यासाठी टेस्टिंग केलं जातं. ओके, ते 2 प्रकारे केलं जातं, कमर्शियल टेस्ट अँड थर्मोडायनॅमिक टेस्ट. ओके, तर त्या बेसिसवर ह्या टेस्ट कॅरीड आउट केल्या जातात. थर्मोडायनॅमिक टेस्टमध्ये आपण इंडिकेटेड पॉवर, ब्रेक पॉवर, फ्रिक्शनल पॉवर, फ्युअल कन्झम्पशन अँड इट्स कॅलोरिफिक व्हॅल्यू रेट, ओके, असे सगळं आपण कॅल्क्युलेट करतो आणि ते सगळं एका हीट बॅलन्स शीटमध्ये ड्रॉ करतो आणि त्यानुसार आपल्याला व्हॅल्यू मिळते की आपलं फ्युअल किती आपण डेव्हलप किती झालेलं असतं आणि यूज किती झालेलं असतं. ओके, इफ देअर इज एनी लॉसेस ऑर नॉट. ओके, तर यामध्ये हा पहिला कन्सेप्ट आहे, इंडिकेटेड पॉवर ऑफ अ 4 स्ट्रोक इंजिन, IP, इंडिकेटेड पॉवर. इंडिकेटेड पॉवर मीन्स पॉवर डेव्हलप इनसाइड इंजिन सिलेंडर इज नोन ॲज इंडिकेटेड पॉवर. ओके, म्हणजे इंजिनमध्ये किती पॉवर डेव्हलप होणार आहे इंजिन सिलेंडरमध्ये, त्यालाच काय म्हणतात, इंडिकेटेड पॉवर. म्हणजे आपण IC इंजिन जी वर्क करतो त्यामध्ये कसं होणार आहे की जी आपल्याला पूर्ण आउटपुट मिळणार आहे, जी पॉवर आपण डेव्हलप करणार आहोत, ओके, मग ती एक फुल अमाऊंट असणार आहे आणि अदर जी जेव्हा ते ट्रान्सफर होणार आहे आपल्याला युजफुल वर्कमध्ये, ती युजफुल वर्कमध्ये ट्रान्सफर होताना काही पॉवर हीट असते ती रिजेक्ट होणार, त्यामुळे पॉवर लॉसही होणार आहे, बरोबर. ओके, सो ही टोटल अमाऊंट ऑफ पॉवर असणार आहे, इंडिकेटेड पॉवर. ओके, इंडिकेटेड पॉवर ऑफ 4 स्ट्रोक इंजिन. ओके, फॉर्म्युला बघा, IP इज इक्वल टू PMLAN डिवाइड बाय 60,000 मल्टिप्लाय बाय 2. ओके, ही पॉवर युनिट दिले किलो वॅट. ओके, किलो वॅट युनिट दिलेलं आहे म्हणून इथे 1000ने डिवाइड केलं आहे. देन 60 का केलं आहे, आता तुम्ही काही बुक्समध्ये वगैरे बघितलं असेल तर 60,000 ही टर्म डिनॉमिनेटरला नाही आहे. ओके, आता तुम्हाला हे जे PLAN आहेत ते बघूया काय काय आहेत ते. PM मीन्स ॲक्च्युअल मीन इफेक्टिव्ह प्रेशर. ओके, जे सिलेंडरमध्ये जे प्रेशर असणार आहे, मीन इफेक्टिव्ह प्रेशर असणार आहे ते त्याची व्हॅल्यू आपण पुट करायची आहे इथे. ओके, मीन इफेक्टिव्ह प्रेशर म्हणजे इज द ॲव्हरेज हायपोथेटिकल प्रेशर, मीन्स इफ इट इज ॲक्टिंग ऑन द पिस्टन ड्युरिंग एंटायर एक्सपान्शन और पॉवर स्ट्रोक. ओके, नंतर
एल म्हणजे काय असणार आहे, लेंथ ऑफ स्ट्रोक मीटरमध्ये. ए मीन्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द सिलेंडर, जो सिलेंडरचा क्रॉस सेक्शन असणार आहे त्याचा एरिया. देन एन इज अ RPM, ओके, रोटेशन पर मिनिट. तर इथे बघा रोटेशन पर मिनिट आहे म्हणून इथे 60ने डिवाइड केलं आहे. 60 मल्टिप्लाय बाय 1000 म्हणून 60,000 कंप्लीट फिगर तिथे दिलेली आहे. सो एन इज अ RPM. ओके, आता तुम्हाला इथे बघत असाल तर डिवाइड बाय 2 दिसतोय. आता मी नेक्स्ट फॉर्म्युला दाखवते. सेम कन्सेप्ट फॉर्म्युला आहे. आता इथे वरती बघितलं तर हे 4 स्ट्रोक इंजिनसाठी आहे IP आणि ही 2 स्ट्रोक इंजिनसाठी आहे. ओके, तर बघितलं तिथे 2 आहे आणि इथे बघा डिनॉमिनेटरला 2 नाही आहे. म्हणजे बघा N म्हणजे नंबर ऑफ पॉवर स्ट्रोक और नंबर ऑफ एक्सप्लोजन. ओके, आता मला सांगा 4 स्ट्रोकमध्ये जेव्हा क्रँकशाफ्टची 2 रिव्हॉल्युशन्स होतात, किती 2 रिव्हॉल्युशन्स, तेव्हा आपल्याला 1 पॉवर स्ट्रोक मिळतो. येस, in 4 stroke engine there are 2 revolutions of crankshaft, so we get the first 1 power stroke. Okay, but in case of the 2 stroke engine मध्ये काय होतं, in 1 revolution we get 1 power stroke. ओके, मग आता 2 रिव्हॉल्युशनमध्ये जर 1 पॉवर स्ट्रोक मिळत असेल तर एका रिव्हॉल्युशनमध्ये किती पॉवर स्ट्रोक मिळणार, पॉवर स्ट्रोक डिवाइड बाय 2 म्हणजेच n डिवाइड बाय 2. सो हिअर 2 इज इन डिनॉमिनेटर. ओके, आता बघा हा पण फॉर्म्युला सेमच आहे, फक्त इथे काय असणार आहे, इंडिकेटेड पॉवर ऑफ 2 स्ट्रोक इंजिन इथे डिवाइड बाय 2 नसणार आहे, कारण आता RPM आपण ऑफ इंजिन क्रँकशाफ्ट म्हणजे क्रँकशाफ्टचं 1 रिव्हॉल्युशनमध्ये आपल्या 2 स्ट्रोकमध्ये 1 पॉवर स्ट्रोक मिळते. सो इथे N पूर्ण घेतला आहे म्हणजे पॉवर स्ट्रोक नंबर ऑफ पॉवर स्ट्रोक्स. ओके, हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर किलोवॅट दिलं, जर तुम्ही वॅटमध्ये कन्सिडर करत असाल तर मल्टिप्लाय बाय 10⁻³ असणार आहे. त्यानंतर ब्रेक पॉवर बघा, ब्रेक पॉवर ऑफ ॲन इंजिन इज युजफुल पॉवर अवेलेबल ॲट क्रँक. ओके, तर ही ब्रेक पॉवर असते ती इंडिकेटेड पॉवरपेक्षा कमी असते. ओके, आता फॉर्म्युला बघा काय दिला आहे, 2πNT डिवाइड बाय 60,000. ओके, हा असाही पुढे कॅरीड आउट करतात, PMB LAN किलोवॅट. यामध्ये बघा PM इज ॲक्च्युअल मीन इफेक्टिव्ह प्रेशर, PMB मीन्स ब्रेक मीन इफेक्टिव्ह प्रेशर, L means length of stroke, A is area of cross section, N is RPM of engine crankshaft. ओके, न्यूमरिकल जर आपल्याला 4 स्ट्रोक इंजिनचा सगळा डाटा दिला असेल तर इंडिकेटेड पॉवर काढण्यासाठी किंवा ब्रेक पॉवर काढण्यासाठी आपण Nची व्हॅल्यू N/2 घेणार आहोत. आणि 2 स्ट्रोकसाठी काय घेणार आहोत, Nची व्हॅल्यू N. आता T मीन्स T बघा दिलं इथे, T इज इक्वल टू W इंटू R म्हणजेच टॉर्क इज इक्वल टू W इंटू R. W मीन्स नेट लोड ॲक्टिंग ऑन द ब्रेक ड्रम अँड R इज रेडियस ऑफ द ब्रेक ड्रम. हे जे फॉर्म्युले आहे ते तुम्ही नीट लक्षात ठेवायचे आहेत. त्या फॉर्म्युला बेस्ट न्यूमरिकल्स असणार आहे. युनिट असणार आहे ह्या फॉर्म्युला यूज केल्यावर युनिट काय असणार आहे, किलोवॅट. थर्ड फॉर्म्युला बघा, फ्रिक्शन पॉवर. ओके, ही फ्रिक्शन पॉवर आहे ती आपण मोटोरिंग टेस्ट, विलियम स्ट्रेट लाईन मेथड अँड मोअर्स टेस्ट म्हणून कॅल्क्युलेट करता येऊ शकते. त्या टेस्ट आपण पुढे बघणार आहोत पुढच्या स्लाइड्समध्ये. फ्रिक्शन टेस्ट फॉर्म्युला बघा, FP इज इक्वल टू IP मायनस BP. हा फ्रिक्शन पॉवरचा फॉर्म्युला आहे. ओके, देन मेकॅनिकल इफिशियन्सी मीन्स BP अपॉन IP म्हणजे ब्रेक पॉवर अपॉन इंडिकेटेड पॉवर. 6वा फॉर्म्युला बघा, इंडिकेटेड थर्मल इफिशियन्सी. इफिशियन्सी झिटा IT लिहिलं आहे, इंडिकेटेड थर्मल इफिशियन्सी इज इक्वल टू IP डिवाइड बाय MF मल्टिप्लाय बाय CV. MF म्हणजे मास ऑफ फ्युएल सप्लाइड,
Then CV is calorific value of fuel. IP is indicated power. या व्हिडिओमध्ये आपण सगळे फॉर्म्युले आहेत, कोणकोणते आहेत, अजून कुठला मेथड आहे का IP फाइंड आउट करण्यासाठी तीही बघणार आहोत. म्हणजेच ती मोस्ट टेस्ट असणार आहे ती. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या बेस्ड फॉर्म्युला बेस्ड जे न्यूमरिकल्स असणार आहेत ते बघणार आहोत. 7वं बघा, ब्रेक थर्मल इफिशियन्सी. BT दिलं आहे BP म्हणजेच ब्रेक पॉवर डिवाइड बाय MF मल्टिप्लाय बाय CV. CV मीन्स कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल जूल पर kg. MF means mass of fuel supplied kg per second. Then relative efficiency. Relative efficiency means indicated thermal efficiency divided by air standard efficiency. Air standard efficiency कशी काढतात बघा, दिले 1 - 1 upon R raised to gamma minus 1. R raised to gamma minus 1 आहे ते. ओके, आता हे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही न्यूमरिकल जेव्हा बघाल त्यामध्ये कसे कसे यूज करतात तेव्हा तुम्हाला व्यवस्थित कसा कुठला काय विचारलं आहे त्याप्रमाणे गिवन डाटा दिलेला असेल त्यामुळे न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे. 10वा दिला आहे व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी. व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करायची ते बघा. ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ चार्ज और एअर सक्ड ॲट ॲटमॉस्फिअरिक कंडिशन डिवाइड बाय स्वेप्ट व्हॉल्यूम. स्वेप्ट व्हॉल्यूम आपण बघितलं आहे VS. Then specific output is equal to brake power upon A means area of cross section. Okay, specific output. Then specific fuel consumption. Okay, it is the fuel consumption per unit IP or BP. Okay, हे specific fuel consumption इंडिकेटेड स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशनही असतं आणि ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन असतं. ओके, त्यांचे डिफरंट फॉर्म्युलेस आहेत. ISFC इज इक्वल टू MF अपॉन IP. म्हणजे इथे इंडिकेटेड पॉवर डिवाइड केले आणि इथे ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशनला काय केलं आहे, ब्रेक पॉवरने डिवाइड केलं आहे. देन फ्युएल एअर रेशो. इट इज द रेशो ऑफ मास ऑफ फ्युएल MF to the mass of air MA. That is fuel divided by air is equal to MF. MF म्हणजे आपण बघितलं आहे mass of air. then MM. then ओके, हे जे आपण बघितलेत इंडिकेटेड पॉवर, ब्रेक पॉवर, नंतर थर्मल इफिशियन्सी, नंतर इंडिकेटेड इफिशियन्सी, व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी, फ्रिक्शनल पॉवर. ओके, या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या हीट बॅलन्स शीटमध्ये पुट करायच्या. ओके, ही एक कसा एक्झाम्पल दिलं आहे हे हीट बॅलन्स शीटचं. बघा दिलं आहे हीट सप्लायड पर मिनिट. हीट सप्लायड बाय द कॉम्बिनेशन ऑफ फ्युएल QS. इथे किलो जूल पण दिलं आहे आणि किलो कॅलरी. तुम्ही कुठलंही जे आपण युनिट कॅरीड आउट करतो ते तिथे मेन्शन करायचं आहे. ओके, 100% दिलं आहे. ओके, आता हीट एक्सपेंडिचर पर मिनिट म्हणजे आपण फर्स्ट काय कॅल्क्युलेट करतो. इंडिकेटेड पॉवर मीन्स हीट डेव्हलप्ड इन द सिलेंडर. ओके, म्हणजे टोटल पॉवर असणार आहे ती. सो इथं पुट करायचे QSच्या इथे. ओके, आता पुढे ती कॅरीड आउट कशी होणार आहे तर ब्रेक पॉवरला किती हीट सप्लायड होणार आहे म्हणजे हे सगळे आपण लॉसेस बघतो आहे. हीट इन ब्रेक पॉवर, हीट कॅरीड अवे बाय कुलिंग वॉटर, हीट कॅरीड अवे बाय एक्झॉस्ट गॅसेस, अनअकाउंटेड हीट. ओके, हे सगळं कॅल्क्युलेट केल्यावर हे लॉसेस कॅल्क्युलेट केल्यावर आणि ही हीट इंडिकेटेड पॉवर आपण बघितली आहे त्यांची व्हॅल्यू बघायची, सेम आली पाहिजे. ओके, आता मी तुम्हाला मागाशी म्हणाले होते फ्रिक्शनल पॉवर. ओके, फ्रिक्शनल पॉवर 3 मेथडने काढतात. त्यातली कुठलीही एक मेथड तुम्ही व्हॉलंटरी एक्झाममध्ये विचारू शकतात, त्यामध्ये तुम्हाला ती लिहिणे गरजेचे आहे. ओके, 3 मेथड असतात. मोटोरिंग टेस्ट, विलियम लाईन मेथड, फ्युएल रेट एक्स्ट्रापोलेशन मेथड आणि मोर्स टेस्ट. ओके, फर्स्ट आहे मोटोरिंग टेस्ट.
In this test, an engine is made to run at desired till it attains steady state. Measurement of output is made with suitable dynamometer. Now fuel supply is cut off from engine by suitable arrangement. The dynamometer is converted into motor and engine is made to run this motor at constant speed. The power supplied to this motor gives functional power. ओके, ही एक टाईप आहे मोटरिंग टेस्ट. तुम्हाला जर विचारलं ते आहे तसं तुम्ही तिथे लिहू शकता. आता दुसरी आहे विलियम स्ट्रेट लाईन मेथड. ओके, हा ग्राफ दिला आहे, ग्राफ ऑफ फ्युएल कन्झम्पशन वर्सेस ब्रेक पॉवर. ओके, ॲट कॉन्स्टंट स्पीडला हा प्लॉट केला आहे. ओके, आता ही ॲप्रॉक्सिमेट स्ट्रेट लाईन कन्सिडर करायची आणि कट द बी पी ॲक्सेस and is FV of engine. ओके, आता ही जी मेथड आहे ती ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू देते, म्हणजे ॲप्रॉक्सिमेट मेथड आहे, म्हणजे आपल्या ज्या व्हॅल्यू मिळणार आहेत त्या ॲप्रॉक्सिमेट असणार आहेत. ओके, आणि जी फ्रिक्शनल पॉवरची जी व्हॅल्यू असणार आहे फॉर मल्टी सिलेंडर इंजिन ती आपण ॲक्युरेटली कॅल्क्युलेट करू शकतो बाय मोहर्स टेस्ट. मीन्स ॲडव्हान्स कुठली टेस्ट असणार आहे ना, मोहर्स टेस्ट. सो मोहर्स टेस्ट is more important for calculating the frictional power. Okay, आता इथे बघा फ्रिक्शनल पॉवर मेजरमेंट ऑफ इंडिकेटेड पॉवर बाय मोहर्स टेस्ट. ओके, आता यामध्ये आपण बघितलं की फ्रिक्शनल पॉवरचा फॉर्म्युला बघितला होता की FP इज इक्वल टू IP मायनस BP, म्हणजे इंडिकेटेड पॉवर मायनस ब्रेक पॉवर. ओके, मग आता ब्रेक पॉवरच्या टर्म्समध्ये फॉर्म्युला लिहिला आहे काय, IP मायनस फ्रिक्शन पॉवर. ओके, तर इथे बघा दिस मेथड इज यूज फॉर मल्टी सिलेंडर इंजिन टू मेजर इंडिकेटेड पॉवर विदाउट यूज ऑफ इंडिकेटर. ब्रेक पॉवर कॅन बी मेजर्ड बाय टर्निंग ईच सिलेंडर इन टर्न. ओके, आता ही मोहर्स टेस्ट कशी असते की फर्स्ट जो सिलेंडर असतो तो कॉन्स्टंट स्पीडने चालत असतो आणि त्यामध्ये काय होतं आहे की इंडिकेटेड पॉवर काय डेव्हलप होणार, तर इंडिकेटेड पॉवर मीन्स ब्रेक पॉवर प्लस फ्रिक्शनल पॉवर. ओके, आता समजा 1 2 3 4 हे आपले सिलेंडर्स आहेत. ओके, मल्टी सिलेंडर्स आहेत. ओके, आणि त्याची ब्रेक पॉवर आहे काय असणार आहे 1 2 3 4 आणि फ्रिक्शनल पॉवर त्याची असणार आहे 1 2 3 4. ओके, जसे आपण कन्सिडर केलेत की 1 2 3 4 आर द मल्टी सिलेंडर्स. ओके, आता त्यातलं काय झालं तर फर्स्ट सिलेंडर इज कट ऑफ, त्यामुळे काय होणार की त्याचा जो स्पीड आहे त्या अफेक्ट करणार आहे मेन स्पीडला. ओके, सो स्पीड इज रिड्यूस्ड, तर आपल्याला काय मिळणार आहे की एक कट ऑफ झाला फर्स्ट सिलेंडर. काय मिळणार आहे I2 + I3 + I4 इज इक्वल टू BP, म्हणजेच ब्रेक पॉवर प्लस फ्रिक्शन पॉवर. ओके, समजा दुसरा सिलेंडर कट ऑफ झाला म्हणजे कट झाला, त्याचं काय झालं शॉर्ट सर्किटिंग झालं, स्पार्क प्लग, त्यामुळे काय झालं की आपल्याला फ्युएल सप्लाय तिथे नाही प्रोव्हाइड करता आला, कंबशन नाही झालं, तर काय होणार की आपली जो स्पीड असणार आहे तो रिड्यूस्ड होणार आहे. बरोबर, आता सगळं समजा सेकंड सिलेंडर कट ऑफ झालं तर काय होणार, इंडिकेटेड पॉवर आपल्याला जर 4 सिलेंडर असतील तर I1 + I3 + I4 होणार. ओके, आणि त्या रिलेटेड काय होणार आहे ब्रेक पॉवर असणार आहे, ब्रेक पॉवर G1 3 आणि 4ची असणार आहे प्लस फ्रिक्शन पॉवर असणार आहे. ओके, फ्रिक्शन पॉवर ही जी 4 सिलेंडर्स असणार आहे त्या सगळ्यांचीच पुढे कॅरी होणार आहे. ओके, समजा थर्ड सिलेंडर कट ऑफ केला तर काय होणार आहे I1 I2 आणि I4. ओके, थर्ड इज कट ऑफ. नंतर ब्रेक पॉवर पण तसंच होणार आहे I1 I2 आणि I4, आणि फ्रिक्शन पॉवर सगळ्यांची सेम असणार आहे 1 2 3 4. आता हे असंच चौथ्या सिलेंडरलाही केलं. ओके, तर हे जे आपण बघितले की इंडिकेटेड पॉवर ब्रेक पॉवर 1 2 आणि 3साठी. ओके, मग त्या सगळ्यांचा एक कंबाईन फॉर्म्युला बनवलेला आहे इथे. आता तुम्ही इथं बघितलं की इक्वेशन 2 - 1 केलं की BPN - BPN - 1 इज इक्वल टू IPN - IPN - 1 इज इक्वल टू IP1, म्हणजे
इंडिकेटेड पॉवर काढण्यासाठी ओके, जर फर्स्टला इंडिकेटेड पॉवर काढायची आहे तर कसं असणार आहे ते डिफरन्स ऑफ ब्रेक पॉवर ऑफ इंजिन when all 4 cylinders are working and brake power of engine when cylinder 1 is not working. आता ऐका, आपल्याला सेकंड सिलेंडरची इंडिकेटेड पॉवर काढायची आहे तर काय असणार आहे, बी पी इंजिन म्हणजे ब्रेक पॉवरचं असणार आहे मायनस ब्रेक पॉवर 1, 3 and 4ची असणार आहे. देन I3 म्हणजे इंडिकेटेड पॉवर काढायची आहे, I3 इज इक्वल टू बी पी ऑफ इंजिन मायनस बी पी ऑफ 1, 2, 3. ओके, त्यानंतर I4ची काढताना बी पी इंजिन मायनस बी पी 1, 2, 3. ओके, ह्या ज्या I1, I2, I3, I4 काढलेल्या आहेत त्या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला जी फुल अमाऊंट ऑफ इंटिग्रेटेड पॉवर असणार आहे आय पी ती मिळणार आहे. ओके, आणि मेकॅनिकल इफिशियन्सी आपण बघितलीच आहे कशी काढतात ती, ब्रेक पॉवर अपॉन इंडिकेटेड पॉवर. ओके, आता ही मोहर्स टेस्ट यूज कशी होते ते आपण न्यूमरिकल बघू तेव्हा तुम्हाला नीट डिटेलमध्ये समजून येईल की हे 1 सिलेंडर किंवा सेकंड सिलेंडर कट ऑफ झालं की आपल्याला इंडिकेटेड पॉवर काय असणार आहे, ब्रेक पॉवर कशी घ्यायची आहे, हे सगळं आपल्याला न्यूमरिकल जेव्हा स्टार्ट होतील तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. ओके, आता हे काही असेसमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत. एक्सप्लेन मोहर्स टेस्ट, डिफाईन इंडिकेटेड पॉवर. ओके, डेफिनेशन्स लिहायच्या आहेत विथ फॉर्म्युलीज. देन एक फ्रिक्शनल पॉवर काढण्यासाठी कुठली तरी वन मेथड एक्सप्लेन करायची आहे. तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही मेथड एक्सप्लेन करा. ओके, या व्हिडिओ लेक्चरबद्दल काही डाऊट असेल तर जो आपला रेग्युलर सेशन होतो वीकली मंगळवारी तेव्हा ते डाऊट क्लिअर करा. ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सगळे फॉर्म्युले बघितले आहेत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये त्या फॉर्म्युला बेस्ड जे न्यूमरिकल्स असणार आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. ओके, त्यामुळे फॉर्म्युले तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि न्यूमरिकल्स तुम्हाला इझी जाईल कारण का सगळे न्यूमरिकल फॉर्म्युला बेस्ड असणार आहेत. ओके, मोहर्स टेस्टबद्दल जर काही डाऊट असेल तर तोही तुमचा जेव्हा आपण ते न्यूमरिकल्स घेऊ मोहर्स टेस्टवरचे, ओके, त्यावरून तुम्हाला आयडिया येईल की मोहर्स टेस्ट कशी इम्प्लिमेंट केलेली आहे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी, कॅल्क्युलेशन पार्टसाठी. ओके, तर ही असेसमेंट रेग्युलर पेजेसवर सॉल्व करा आणि कॉलेजला आल्यावर सबमिट करा. थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ.